स्मार्ट मीटर रद्द करा, रद्द करा, रद्द करा, स्मार्ट मीटर रद्द करा. रद्द करा, रद्द करा. स्मार्ट मीटर रद्द करा, ग्राहकांची लूट थांबवा. महावितरण कार्यालयासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जोरदार निदर्शने. राज्यात स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर बसवण्याचा निर्णय तातडीने रद्द करावा. वीज ग्राहकांची आर्थिक लूट थांबवावी आणि वीज उद्योगाचे खासगीकरण रद्द करावे. या प्रमुख मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं महावितरण कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. स्मार्ट मीटर रद्द करा, वीज ग्राहकांची लूट बंद करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी शहर विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुभाष घाटोड यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात भाकपचे राज्य सचिव कॉम्रेड ॲडव्होकेट सुभाष लांडे, जिल्हा सहसचिव कॉम्रेड ॲडव्होकेट सुधीर टोकेकर, कॉम्रेड भारती न्यालपेल्ली, कॉम्रेड सतीश पवार, कॉम्रेड अविनाश साठे, संगीता कोंडा, कॉम्रेड डॉक्टर सुभाष कडलग, कॉम्रेड गणी शेख, लक्ष्मीबाई कोटा, शारदा बोगा, रेखा बोगा यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वीज ग्राहक सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान नागरिकांनी संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवून भरमसाठ वीज बिले आकारली जात असल्याची तक्रार केली. तक्रारी करूनही महावितरणकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी कॉम्रेड सुभाष लांडे यांनी वीज ही सर्वसामान्यांची मूलभूत गरज असून तिचे खासगीकरण नागरिकांच्या हिताविरोधात असल्याचं सांगितले. कॉम्रेड सुधीर टोकेकर यांनी ग्राहकांना दबाव टाकून स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा आरोप करत वीज कायद्यानुसार ग्राहकांना मीटर निवडीचा अधिकार असल्याचं नमूद केले. महावितरणला देण्यात आलेल्या 7 सूत्री निवेदनात स्मार्ट मीटर योजना रद्द करणं, वीज दरवाढ मागे घेणं, वीज उद्योगाचे खासगीकरण थांबवणं, कृषी पंपांसाठी सौर ऊर्जेची सक्ती रद्द करणं, शेतकऱ्यांना 24 तास अखंडित वीज पुरवठा करणं, सामान्य मीटरद्वारे नवीन वीज जोडणी देणं आणि प्रस्तावित वीज विधेयक 2025 मागे घेण्याची मागणी करण्यात आली. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास राज्यभर तीव्र लोक आंदोलन उभारण्याचा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं देण्यात आला. आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाने महाराष्ट्र राज्यभर जे वीज महावितरण कंपनीने घरोघरी स्मार्ट मीटर बसवलेले आहेत आणि आता नव्याने परत स्मार्ट मीटर बसवण्यासाठी 48 तासाची नोटीस पाठवलेली आहे. हे स्मार्ट मीटर जे आहे हे स्मार्ट मीटर नसून ग्राहकांची लूट करणारं मीटर आहे. या मीटरमुळं अनेक ग्राहकांना जे पूर्वी 200-500 बिल येत होते ते आता हे सांगतात 5,000, पण 20-20 हजार बिल आले. आणि आपले मुख्यमंत्र्यांनी अगोदर सांगितलं की स्मार्ट मीटरची आम्ही सक्ती करणार नाही, परंतु विधानसभेच्या शेवटच्या दिवशी त्यांनी अधिवेशनात असं सांगितलं की ही स्मार्ट मीटर जे आहे हे सगळ्यांना बसवावेच लागतील, कारण ह्या सरकारने अदानी यांना स्मार्ट मीटरचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, हजारो कोटी रुपयाचा ठेका दिलेला आहे आणि सरकारने सुद्धा या वीज कंपन्यांकडून हजारो कोटी रुपये या विद्युत मंत्री वगैरे यांनी खाल्लेले आहेत आणि त्यामुळे ग्राहकांना बळजबरीनं स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत. गरीब माणसाला एवढी बिलं आली की त्यांना ते बिलं बघून चक्कर यायची वेळ झाली. काही लोक त्या ठिकाणी हे वीज नको, भीक नको पण कुत्रावर अशी परिस्थिती झाली. वीज ही आवश्यक गरज झालेली आहे, विजेशिवाय काही चालत नाही. खरं म्हणजे पंजाब राज्यामध्ये नवीन जे तामिळनाडूचं सरकार आलेलं आहे, विजय थलपती यांनी स्मार्ट मीटर या ठिकाणी आम्ही बसवणार नाही म्हणून त्यांनी जाहीर केलं. पंजाबमध्ये स्मार्ट मीटर नाही, मग महाराष्ट्रातच का? हे फडणवीस सरकार या ठिकाणी गोलमोल बोलतं, लबाड सरकार आहे, केवळ घोषणा देतं आणि या ठिकाणी स्मार्ट मीटरच्या रूपाने लोकांची, ग्राहकांची प्रचंड लूट चाललेली आहे. या ठिकाणी महाराष्ट्रात आज असा निर्णय घेतलेला आहे, सरकारने जर स्मार्ट मीटर हटवले नाही तर ग्राहकांनी स्मार्ट मीटर काढून वीज मंडळाच्या कार्यालयासमोर त्याची होळी करावा असा निर्णय आम्ही घेतलेला आहे. कारण स्मार्ट मीटर बंद झालं, सामान्य माणसाने स्वतःच प्रपंच चालायचं की विजेचं बिल भरायचं अशी परिस्थिती तयार झालेली आहे. त्यामुळं आता सगळ्या महाराष्ट्रभर आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये आंदोलन आहे आणि ग्राहकांना आम्ही असं आवाहन करतो की जर कोणी स्मार्ट मीटर बसवायला आलं तर दांडके हातात घेऊन त्या कर्मचाऱ्याला स्मार्ट मीटर बसवण्यापासून रोखलं पाहिजे. कारण एकदा स्मार्ट मीटर बसल्यानंतर मागे घेणार नाहीत आणि आपली अशी मागणी आहे की जुनं स्मार्ट मीटर सुद्धा काढू, जुनं स्मार्ट मीटरच बसवा, नवीन स्मार्ट मीटर बसवलेले वीज महावितरण कंपनी काढून घेतली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आज भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे हे स्मार्ट मीटर बद्दल आंदोलन आपण या ठिकाणी करत आहोत. औरंगाबादमध्ये सुद्धा गेल्या 1 वर्षापासून स्मार्ट मीटर रद्द करावं म्हणून त्याबद्दल मोर्चे काढलेले, नोटिसा दिलेल्या आहेत आणि आता सांगितल्याप्रमाणे हे जे स्मार्ट मीटर आहे याचे जे ठेके आहेत कॉन्ट्रॅक्टरला, ह्या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्टर आहे तिथे कोणतरी एखादा तरुण मुलगा पाठवतात आणि त्या ठिकाणी गुपचूप त्या ठिकाणी बसवतात. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो, आमच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तिथं 5 मीटर आहेत,
तर सगळ्यात पहिलं आमचं मीटर बसवलं तिथं स्मार्ट मीटर. तर त्यानंतर मी बाहेर आलो, त्याला म्हणलं का रे मीटर बसवलं? ते म्हणे बसवलं. पहिलं कार्ड म्हणलं ते काढायला लावलं आणि बाकीच्या ठिकाणी 4 जणाला बसवलं. कारण आपण विरोध जर केला नाही तर ते स्मार्ट मीटर आपल्याला एवढं घातक आहे. तुम्हाला मी सांगतो, स्मार्ट म्हणजे काय दिसायला स्मार्ट आहे असं काही नाही, सगळंच आतमध्ये त्याच्यामध्ये हे सुद्धा आहे, याला काय म्हणतो आपण ते कॅमेरा सुद्धा आहे आतमध्ये. म्हणजे तुम्ही आता ही जी निघली पद्धत वेगवेगळ्या पद्धतीने लाईट चोर वगैरे हे जे त्यांनी असं केलेलं आहे की त्याच्यात कॅमेरे सुद्धा दिसणार आहे. हा ना, मी ह्या ठिकाणी कॅमेरे बसवून ही जी काही लूट आहे ही लूट या सरकारने चालवलं आहे. आता सांगितलं फडणीस एकदा म्हणाले की तुम्ही स्मार्ट मीटर बसवायची हे नाही आमची सक्ती नाही, आणि दुसऱ्यांदा म्हणतात की ही सक्ती आहे. त्याच्यामुळं आता लोकांना अनुभव येऊ राहिलेले आहेत की स्मार्ट मीटर किती महागाचं आहे, आणि त्यामुळे आमचा या ठिकाणी विरोध आहे. आणि यापुढे सुद्धा जिथं जिथं बसल या नगर शहरामध्ये आम्ही आवाहन करतो की जास्तीत जास्त यांच्या विरोधात आपल्या तक्रारी जर केल्या आपण तर त्या ठिकाणी ते वटणीवर येतील, अन्यथा येणार नाही.